पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आत्ताच्या आत्ता आत्याने माझ्या पायावर डोकं ठेवायचं। डोकं ठेवून तिचं नाक रगडायचं। आणि माझी माफी मागायची। मेघा, प्रभासला आत घेऊन जा। तू काय बोलतोय? आत जा। प्लीज चल, तू चल। आजोबा तुम्ही पण चल। आतू निघूया। शैलेश, यापुढे आपला कुठलाही संबंध नाही। ठेवायचाही नाहीये। आतूच आजो। सावकाश। राजसून घरात आल्यापासून या सगळ्यांनी हे काय सुरू केलंय? देव यांना कधीच माफ करणार नाही। बाबा, माफ कर मला। तुला घरात आल्यापासून हे असं सगळं। बाबा प्लीज शांत व्हा। वीणा, तू नको काळजी करूस। यातली एकही गोष्ट मी तुझ्यापर्यंत येऊ देणार नाही, आणि त्यातली एकही गोष्ट तू मनाला लावून घ्यायची नाहीस। तू आत्ता प्रभासकडे जा, त्याला तुझी गरज आहे। त्याची काळजी घे, कारण खूप बिथरला असेल तू। दादू, हे बघ, प्लीज प्लीज जरा शांत हो। हे बघ, लगेच रिॲक्ट नको होस, नाहीतर ना उगाच काहीतरी चुकीचं होऊन बसेल। जरा शांत डोक्याने विचार कर ना, प्लीज। वहिनी, मी आणि गँग मिळून ही खोली सजवणार होतो। खूप एक्साइटेड होतो आम्ही सगळे। बहिणी, खरंच वाटलं नव्हतं का आता काहीतरी होईल आज। सॉरी, तुला हे सगळं बघायला लागलं आणि नेमकं आजच्याच दिवशी। पण मला माहिती आहे की आज जे काय झालंय ते खूप भीषण आहे, पण तुमच्या लग्नाचा पहिला दिवस आहे। थोडं चीअर अप करा ना दोघं। आय नो खरंच कठीण आहे, पण ॲटलिस्ट ट्राय। मी निघते। काळजी घे स्वतःची आणि
दादूला शांत कर प्लीज. मी खोलीतच आहे, काही लागलं तर हाक मार मला. बाय दादू. प्रभास प्लीज शांत व्हा. सगळी ना माझी चूक आहे, सगळी माझी चूक आहे. त्या मिहिरला ना आत्तू सोबत एकटं सोडायलाच नव्हतं हवं मी. हे सगळं झालंच नसतं ना म्हणजे त्या मिहिरने आत्तूच्या डोक्यात काही भरलं असतं, आत्तूने तुला चेक द्यायचं ठरवलं नसतं आणि हे सगळं सुद्धा झालं नसतं. तुमचं नाही, माझं चुकलंय. यात सगळी चूक फक्त माझी आहे. तो ब्लँक चेक जर मी त्यांना नीट दिला असता तर हे सगळं घडलंच नसतं ना. म्हणजे ब्लँक चेक सारखी एवढी मोठी आणि महत्वाची गोष्ट मी मी विसरूच कशी शकते. वीणा आय दिस. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. पण मला नव्हतं असं म्हणायचं, पण ते रागाच्या भरातनं निघून गेलं सगळं. सॉरी, खरंच सॉरी. तू रडू नकोस प्लीज, रडू नकोस. हा, तू नको त्रास करून घेऊस. मनोहर, अरे प्रभास, वीणाचा काही फोन वगैरे आला का? नाही, दुपारचे निघाले होते, त्या जीप मधून गेले काय? चौथ्यांदा. बसा तुम्ही, बसा. अरे नाही, फोन. बसा तुम्ही, बसा. आपण फोन करूया, खात्री करून घेऊया. मामाचा फोन आहे. हे घे. हा मामा. हा वीणा, तुम्ही व्यवस्थित पोहोचलात ना? हो मामा. हा, आता हेच तुझ्या बाबांना सांग. ते भयंकर काळजी करतायत तुझी, चिंतेत आहेत. सारखं मला विचारतात, वीणाचा फोन आला का? ती फोन का करत नाही? पोचली असेल ना? प्रभास गाडी नीट. थांब, बोल त्यांच्याशी, बोल. हा वीणा, कशी आहेस बाळा? वीणा, काय झालं बाळा? तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते बाबा. आणि मी खूप मजेत आहे इकडे. म्हणजे माझं खूप जंगी स्वागत केलं इथे. आणि माझी काळजी करू नका तुम्ही. मी एकदम मस्त आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या. हा, ठेवते फोन. दादा, हो असं काय करताय? हो, इतकंच वाटलं, आठवण आली तर आपण चक्कर मारू. असे किती लांब इथून? नाही रे मनोहर, मुलीच्या घरी असं सारखं सारखं जाणं बरं दिसत नाही रे. काय असतं की ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी कधी ना कधीतरी हा प्रसंग येणार हे ठरलेलं असतं. पण तो असा अचानक समोर आला ना की मग थोडं हलायला होतं. पण काय नाही, येईन मी मूळ पदावरती. थोडा वेळ लागेल इतकंच. उर्मी, अगं तू काय करतेयस? हे वेडेपणा करू नकोस. आपण काहीतरी मार्ग काढू यातून. हाच मार्ग आहे.
आता आता हाच मार्ग आहे, वेगळा कोणता मार्ग नाहीये. मी जाते मीरकडे. मी जाते आणि त्याला सांगते की माझ्याशी लग्न कर, काही कर. मी नाही ऐकणार आता त्याचं. मी कोणाचंच ऐकणार नाहीये. मला जायचंय त्याच्याकडे. अगं शांत हो उर्मी, शांत हो. मी काय सांगते ते नीट ऐक. मी तुझ्या वयाची होते ना तेव्हा मी सुद्धा हाच मूर्खपणा केला ग. आणि तीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. मी परिस्थिती नीट जोखू शकले नाही. त्याच वेळेला जर शांतपणे विचार करून पाऊल टाकलं असतं ना तर कदाचित आज परिस्थिती फार वेगळी असते ग. मला नाही कळत तू काय बोलतेस मम्मी. मला फक्त एवढंच माहितीये, एवढंच कळतंय की माझं मीरवर खूप प्रेम आहे आणि मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. उर्मी, अगं मलाही असंच वाटलं होतं, पण सत्य काहीतरी वेगळंच होतं ग. ते सत्य जर मी तेव्हा स्वीकारलं असतं ना तर हे अशी आश्रितासारखी माहेरी राहिले नसते ग मी. आणि तुलाही जर कोणा मनोहरच्या उपकारांवर पुढचं आयुष्य काढायचं नसेल ना तर मी सांगते ते ऐक. तुझं लग्न मिहीरशीच होणार आहे, पण फक्त योग्य वेळी हातोडा मारायला हवा. मी अगं शांत हो ग, शांत हो. किती गुणांसारखं माझा राजा. बघा किती हुशार आहे. हा काय रे मिहीर, पण हे सगळं तू कसं आणि कधी घडवून आणलंस? आई, तुला काय करायचंय त्याच्याशी? तुला फक्त काम झाल्याशी मतलब आहे, ते झालंय. अरे पण आधी कळलं असतं ना तर अजून मजा घेता आली असती ना. आणि काय हो, तुम्ही सुद्धा काही सांगितलं नाही. बरं पोटात राहिलं तुमच्या. ऍक्च्युली मला माहिती नव्हतंच, मला चुकूनच कळलं ना. हो का? पण जाऊ दे मिहीर, मला सांग ना हे सगळं कसं झालं. हा सांगायला सवय. हो ना, मग काय. सांग सांग. ब्लँक चेक आहे, तुला हवी ती किंमत टाक. प्रभासच्या प्रेमाची किंमत सुद्धा टाकू शकतेस. चेक तुला दिला काय किंवा तुझ्या विठ्ठलाला दिला काय, सारखंच. सारे डॉक्युमेंट्स नेमकं करायचंय काय? बँकेत खातं उघडायचंय का? बँकेत खातं नाही उघडायचंय, अख्खी नवीन कंपनी उघडायची. म्हणजे इतकं सगळं तू घडवून आणलंस. वा मिहीर वा. पण मिहीर, या सगळ्यात फक्त तुझंच कौतुक नाही. आता तुझंही करायचं काय या सगळ्यात कौतुक? गप्प बसाओ. माझं कौतुक नाही म्हणजे? अरे हे सगळं त्या मुलीमुळे शक्य झालंय. मी तर म्हणते ना तिच्याच मुळे हे सगळं झालंय. कोण मुलगी? उर्मीमुळे. हो की नाही हो? फोन, मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. थांबा इथेच. हे बघा, मी जे बोलते ना ते नेहमी बरोबर असतं, समजलं? आणि मिहीर, हे बघ, तिने आपली एवढी मदत केली तर तिला प्लीज लाथाडू नकोस. आता मी सांगतो ते तू लक्षात ठेव. मला मान्य आहे उर्मीने मला मदत केली आहे, पण तिने जी काही मदत केली आहे ती माझ्यावरच्या प्रेमापोटी केलेली नाहीये. मग तिने केलेल्या मदतीची चोख रक्कम मोजली मी. म्हणजे उर्मी आता कधीच आपल्याकडे येणार नाही? जरा जरी लाज असेल ना तिला, कधीच येणार नाही.
प्रभास, प्रभास, झोपा ना. वीणा, हे जे काय झालंय ना आपल्या इथे, झोपच लागत नाहीये मला त्या विचारांमुळे. मला सांगा, हे असं दिवस रात्र जागा राहून गोष्टी बदलणार आहेत का? मग आय एम सॉरी वीणा, तू नाही डिझर्व करत यार हे सगळं. म्हणजे तू आत्ता कुठे इथे आली आहेस आणि तुला तुला हे सगळं सहन करावं लागतंय. आय एम रिअली सॉरी, पण प्लीज मला मला थोडा वेळ देशील? मला मला ना या सगळ्यातून बाहेर पडायला थोडासा वेळ लागेल. दे. झोपतो मी आहे. सख्या, आता तुलाच या सगळ्यातून मार्ग काढावा लागेल. हरी काका, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग छोटी मालकी. तुम्हाला काय हवं होतं का? मला आवाज द्यायचा ना, मी आलो असतो. नाही ठीक आहे. हरी काका, साखर कुठे ठेवली आहे? इथे. आणि चहापत्ती? ते काय छोटी मालकीन, तुम्ही हे काय करताय? मी आहे ना. हरी काका, ऐका ना, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्लीज तुम्ही मला छोटी मालकीणबाई वगैरे नका म्हणू. तुमच्या मुलीसारखी आहे मी. मला वीणा हाक मारा बरं तुम्ही. नाही हो, प्रभास दादाच्या बायकोला असं कसं हाक मारणार? काका, मी सांगते ना तुम्हाला, मला वीणा हाक मारा. आणि दुसरी गोष्ट, प्लीज अहोजाव वगैरे नका म्हणू. तुमच्या मुलीला तुम्ही असं अहोजाव केलं असतं का? बरं, मी सगळ्यांसाठी फर्स्ट क्लास चहा ठेवते, तुम्ही घेणार? अगं पण वीणा, मी करतो की. काका, आता सून आहे की ना मी ह्या घरची, त्यामुळे स्वयंपाक आणि बाकी सगळी कामं मी करणार. जसं मी माझ्या माहेरी करायचं तसं इथे सुद्धा करणार. हरी काका, माझ्यासाठी, ह्यांच्यासाठी आणि मिहीरसाठी सँडविच घेऊन या. पण सगळ्यांसाठी पोह्यांची तयारी केली, आता होतील ना पोहे. हे बघा, कालपर्यंत हे सगळं ठीक होतं. वंश जे म्हणतील ना ते आम्ही इतके वर्ष खाल्लंय. पण आता नाही, आता आम्हीच ठरवणार. आम्हाला जे हवंय ना तेच आम्ही खाणार. आणि हो, तुम्हाला जर सांगितलेलं कळत नसेल ना तर निघा. हो पण हरी काका, ऐका ना, मी बाकीच्यांच्या नाश्त्याचं बघते, तुम्ही तोपर्यंत त्यांच्या सँडविचचं बघा. लवकर घेऊन या खोलीत. गुड मॉर्निंग बहिणी. गुड मॉर्निंग हरी काका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिहिका. गुड मॉर्निंग. बरं मिकी, मी ब्रेकफास्ट रेडी करते, तू पटकन तयार हो. तू कशाला करतेस? हरी काका आहेत ना. हरी काकांना जे सांगायचंय ना ते मी सांगितलंय. नवीन सुनेला इतकी कामं देतं का कोणी? नवीन सून का? मग बाहेर जाऊन बसायला सांग ना. इथे काय करते?
हे बघ, ती तिच्या हौशीने इथे आली आणि नवीन सून आलीये म्हणून आम्ही आमच्या आवडीचं काही खायचंच नाही का? हरी काकांनी काहीतरी केलंच असेल ना. आज एक दिवस ते खा. तिला येऊन एक दिवस नाही झाला, तू हिची बाजू घेऊन माझ्याशी भांडतेस? तू विसरलीस का तू कोणाची मुलगी आहेस ते? चांगलंच लक्षात आहे माझ्या. हे बघ मिहिका, उद्या जर काही झालं ना तर तुझ्या पाठीशी मिहीर उभा राहणार आहे, प्रभास नाही. जो आजपर्यंत उभा नाही राहिला तो आता राहील असं वाटतंय का तुला? हरी काका, ब्रेकफास्ट लवकर पाठवा. जी.